जंगलाजवळ एका गावात श्लोक नावाचा एक तरुण राहत असे. तो जंगलातून लाकडं कापून त्याचा उदरनिर्वाह करत असे. खरं तर तो अनाथ होता, पण त्याने एक कुत्रा पाळला होता, शेरू. शेरू नेहमी श्लोक सोबतच राहत असे. हे बघ शेरू, आज तुला पूर्ण दिवस जागच राहायचं आहे. नेहमीप्रमाणे मध्ये झोप काढू नकोस हा. तू नेहमी असंच बोलतोस, पण जेव्हा मी लाकूड कापत असतो तेव्हा तू गपचूप गायब होतोस आणि कोपरा पाहून झोपून जातोस. आज तू नक्की असं नाही करणार ना? बरं आहे, लक्षात ठेव. श्लोक सोबत बोलायला फक्त त्याचा एकच साथी शेरू होता, पण श्लोक आनंदात होता. नेहमीप्रमाणे श्लोक आणि शेरू जंगलात गेले. श्लोक एक झाड कापू लागला आणि शेरू इकडे तिकडे फिरू लागला. काही वेळानंतर श्लोकला शेरूच्या भुंकण्याचा आवाज आला. काय झालं? तू का भुंकतो आहेस? शेरू सतत वर पाहून भुंकत चालला होता. श्लोकला कावळ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. श्लोकने वर पाहिलं. हा कसा कावळा आहे? याचा रंग पांढरा कसा? श्लोकने निरखून पाहिलं तर तो कावळा पतंगाच्या मांज्यात अडकून झाडाला उलटा लटकला होता. अरे बापरे, याच्या गळ्यात तर मांजा गुंडाळला गेलेला आहे. आणि मग त्या पांढऱ्या कावळ्याला वाचवायला श्लोक त्या मोठ्याशा झाडावर चढला आणि त्याने त्या कावळ्याला झाडावरून खाली उतरवलं आणि मग त्याच्या गळ्यात बांधलेला मांजाही तोडून टाकला. घाबरू नकोस मित्रा, तू आता सुरक्षित आहेस मित्रा. श्लोकने त्या पांढऱ्या कावळ्याला कुरवाळलं आणि मग नदीजवळ घेऊन गेला. कावळा नदीचं पाणी पिऊ लागला. मित्रा, आता तू अगदी बरा झाला आहेस, घाबरू नकोस. आणि मग श्लोकचं लक्ष त्याच्या हाताच्या खरचडण्याकडे गेलं. झाडावर चढताना त्याच्या हातावर ओरखडे उठले होते, ज्यातून रक्त येत होतं. काही नाही मित्रा, माझी जखम लवकरच बरी होईल. तो कावळा उडून श्लोकच्या हातावर बसला. पांढऱ्या कावळ्याने जशी त्याची चोच त्या जखमेवर ठेवली, जखम बरी झाली. धन्यवाद मित्रा, धन्यवाद. तू माझा जीव वाचवलास. धन्यवाद. तू बोलू शकतोस? हो, मी जादूचा पांढरा कावळा आहे. वा, तू माझी मदत केलीस आणि मी तुझ्यामुळे जिवंत आहे. सांग मित्रा, मी तुझी काय मदत करू शकतो? मला काही नकोय मित्रा. काहीतरी असेलच ना, विचार कर. मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो. ठीक आहे, मग तू गावकऱ्यांची सगळी घरं पक्क करून टाक. हे घे. पांढऱ्या कावळ्याने जादू केली. तुझी इच्छा पूर्ण झाली आहे मित्रा. खरंच? चला जाऊन पाहूया. श्लोकला लांबूनच पक्की घरं दिसू लागली. धन्यवाद जादूच्या कावळ्या. तुला आणखी काही नको का? नको मित्रा. ठीक आहे, आता मी निघतो. पुन्हा भेटूया. जादूचा पांढरा कावळा तेथून उडाला. श्लोक पुन्हा लाकडं कापायला निघून गेला. जादूचा पांढरा कावळा एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसला आणि विचार करू लागला. अरे, श्लोकच्या ऐवजी आणखी कोणी माझा जीव वाचवला असता तर त्याने माझ्याकडे सोनं, चांदी आणि जगभरातील वैभव मागितलं असतं. पण श्लोकने तर गावकऱ्यांच्या भल्यासाठी पक्की घरं मागून घेतली. तो खरंच चांगला आहे. मला त्याची आणखी मदत करायला हवी. इकडे श्लोक आणि शेरू गावी परत आले. अख्ख्या गावातील लोक खुश होते. अरे बेटा श्लोक, हे बघ बघ, आपली घरं कशी पक्की झाली. देवालाच ठाऊक ही जादू कशी झाली. आता तर पावसाळ्यातही घरात पाणी गळणार नाही. वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे आजी. श्लोक त्याच्या घरी पोहोचला. त्याची झोपडी सुद्धा पक्क घर बनली होती. बघ शेरू, आता आपलं घर मोठं झालं आहे. श्लोकने नीट त्याचं घर पाहिलं आणि मग स्वयंपाकघरात जेवण करायला बसला. तेव्हा जादूचा कावळा उडत त्याच्या खिडकीवर येऊन बसला. जादूच्या पांढऱ्या कावळ्याला पाहून शेरू भुंकू लागला
आणि लगेच जादूचा पांढरा कावळा उडून जवळच्या झाडात लपून बसला. श्लोकच्या नजरेला न पडता जादूचा सफेद कावळा श्लोकवर लक्ष ठेवू लागला. श्लोकने जेवण केलं आणि मग थोड्या वेळाने त्याच्या घरासमोर 2-3 गरीब माणसं आली. श्लोकने सर्वांना जेवण दिलं आणि मग शेवटी श्लोकने शेरूला जेवण दिलं आणि मग स्वतः खायला बसला. झाडावर बसून जादूचा पांढरा कावळा हे सर्व पाहत होता. हा खरंच सज्जन मनुष्य आहे. मी अशाच एखाद्या माणसाच्या शोधात होतो. जेवल्यावर श्लोक शेरू सोबत झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची झोप लोकांच्या आवाजाने उघडली. तो उठून बाहेर गेला तर तेव्हा त्याने पाहिलं की माणसं झाडाला दगड मारत होते. अरे, हा तर पांढरा कावळा. पकडा त्याला. याला विकून पैसे मिळू शकतील. पकडा. अरे, तो उडतोय. पकडा पकडा. श्लोकला समजलं की जादूचा पांढरा कावळा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. अरे 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 दादा ऐका. काय झालं? मी ऐकलंय की गावच्या बाहेर पैशांचं झाड उगवलंय. काय? पैशांचं झाड? हो, लवकर चला. हो, चला. ती सगळी माणसं गावाच्या बाहेर धावत गेले आणि त्यांचं लक्ष जादूच्या पांढऱ्या कावळ्यावरून निघून गेलं. जादूचा पांढरा कावळा उडत श्लोक जवळ आला. पुन्हा एकदा तू मला वाचवलंस. ते तर आहेच, पण तू गावात काय करतोयस? खरं सांगायचं तर मी तुझ्यावर लक्ष ठेवत होतो. मी तुझ्यासारख्या एखाद्या सज्जन माणसाच्या शोधात होतो आणि आज माझा हा शोध पूर्ण झाला. पण कशासाठी? पांढऱ्या कावळ्याने एक जादू केली आणि त्या जागी एक पांढरा दगड आला. हा दगड देण्यासाठी. हा काही सामान्य दगड नाहीये. हा पारस दगड आहे. याने ज्यालाही स्पर्श करशील ती वस्तू सोनं बनून जाईल. पारस दगड? हो, आणि आता मी हा तुला देणार आहे. याचा वापर लोकांच्या भल्यासाठी कर. जादूच्या पांढऱ्या कावळ्याने तो पांढरा दगड श्लोकला देऊन टाकला. मी याने गरिबांचं भलंच करेन. मला तुझ्याकडनं हीच आशा आहे श्लोक. आता मी निघतो. गावकरी परत येण्याच्या अगोदर. ठीक आहे. जादूचा पांढरा कावळा उडून गेला. तो निघून गेल्यावर श्लोकने त्या पारस दगडाने एका भांड्याला स्पर्श केला आणि झटकन ते भांड सोन्याचं झालं. मग श्लोकने आणखीन काही वस्तूंना पारस दगडाने स्पर्श करवला. सगळ्या गोष्टी सोन्याच्या झाल्या. वा, हे तर खरंच आश्चर्य आहे. हे सगळं सोनं विकून मी एक आश्रम तयार करेन, जिथे सगळे गरीब आनंदात राहू शकतील आणि प्राण्यांसाठी आश्रय बनवेन. आणि अगदी तसंच श्लोकने एक आश्रम बनवला आणि प्राण्यांसाठीही आश्रय बनवलं. तो सर्वच गरिबांची सेवा करायला लागला. अनाथ आणि एकट्या श्लोकला कुटुंब मिळालं आणि गरिबांनाही. अशा प्रकारे जादूच्या पांढऱ्या कावळ्याच्या पारस दगडाने श्लोक आणि इतर गरिबांचं आयुष्य बदललं.